वसुंधरा परिवार हमारा, वसुंधरा परिवार हमारा। हिंदू का यह विशाल चिंतन इस वैश्विक जीवन दर्शन से मानव जाति होगी पावन। वसुंधरा परिवार हमारा। अखिल विश्व के पथ दर्शन की मुनि जन संतों की अभिलाषा, बंधु भाव से सब जग जोड़े वेद और गीता की भाषा। समरसता मंत्र के नाद से हम भर देंगे सारा त्रिभुवन, हम भर देंगे सारा त्रिभुवन। इस वैश्विक जीवन दर्शन से मानव जाति होगी पावन। वसुंधरा परिवार हमारा। जड़ इहवादी तत्व ज्ञान को पराभूत होते देख रहे, भक्ति सहित कर्तृत्व चढ़ाकर पूजा चैतन्य की कर रहे। सदा विजय कर्तव्य धर्म का, स्वतंत्रता का मुख में गायन, स्वतंत्रता का मुख में गायन। इस वैश्विक जीवन दर्शन से मानव जाति होगी पावन। वसुंधरा परिवार हमारा। व्यक्ति व्यक्ति सब विलीन होकर समाज जीवन नित कुसुमित हो। सर्वस्वार्पण के कल्पतरु नव फल फूलों से शोभित हो। कालबाह्य सब छोड़ बनाए भविष्य अपना दिव्य चिरंतन, भविष्य अपना दिव्य चिरंतन। इस वैश्विक जीवन दर्शन से मानव जाति होगी पावन। वसुंधरा परिवार हमारा। आकांक्षा प्राचीन हमारी, नवयुग की गा रही आरती। त्रिकाल विजय की संकल्पों की नव पुरुषार्थ करेगा पूर्ति। अखिल विश्व में सुख शांति हो, जनमानस का यह संकीर्तन, जनमानस का यह संकीर्तन। इस वैश्विक जीवन दर्शन से मानव जाति होगी पावन। वसुंधरा परिवार हमारा। नवयुग के नव आह्वानों को नव साहस से स्वीकारेंगे। भूतकाल पर विजय प्राप्त कर नव विक्रम ध्वज लहराएंगे। विश्व धर्म का अमृत देंगे, आर्त जगत का यह संजीवन, आर्त जगत का यह संजीवन। इस वैश्विक जीवन दर्शन से
मानव जाति होगी पावन, वसुंधरा परिवार हमारा। हिंदू का यह विशाल चिंतन, इस वैश्विक जीवन दर्शन से मानव जाति होगी पावन, वसुंधरा परिवार हमारा। वसुंधरा परिवार हमारा, वसुंधरा परिवार हमारा। मी मान्यवरांना विनंती करतो त्यांनी संविधान पूजन करून ठेवा. धन्यवाद. आपल्याकडे आता सगळ्यांना उद्देशिकांचं पत्रक आपल्याकडे आलेलं असेल, पण त्यांचं सामूहिक वाचन आता करायचं आहे आणि म्हणतो आपण एकेकाने लीड फॉलो पद्धतीने आपल्याला म्हणायचं. कोणाला मिळालं नसतं काय सगळ्यांना मिळेल. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देण्याची बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःकडे अर्पण करीत आहोत. धन्यवाद. अभ्युदय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आचार्य भट आणि आजचा दिवस आपल्या राष्ट्राच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी घटना समितीने घटनेचा निर्मितीचं काम पूर्ण करून त्यावर शिक्कामोर्तब केलं. त्याची अंमलबजावणी जरी 26 जानेवारी 1950 झालेली असली तरी ही सगळी जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया 26 नोव्हेंबर 1949 पूर्ण झाली. त्याला आता 71 वर्षात पूर्ण होत आहे. मित्र, राज्यघटना ही काही भारतीय संकल्पना नाही. 250-300 वर्षाचा पाश्चात्याचा इतिहास असणारी ही संकल्पना आहे. पहिली लिखित राज्यघटना अमेरिकेची आहे आणि ती 1789 साली तयार झालेली आहे. त्याच्या आसपासच 3-4-5 वर्षाच्या अलीकडे पलीकडे फ्रान्सची राज्यघटना ही लिखित स्वरूपात आलेली आहे. राज्यघटना कशा करता असते, समाजाची धारणा कशी व्हावी,
समाजाची रचना कशी असावी, समाजाचं जे संचालन असतं ते संचालन कशा पद्धतीने चालतं, या संबंधामध्ये जे नीती नियम असतात, कायदेकानून असतात, यांचं गठन म्हणजे राज्यघटना. पण आपण प्रश्न विचारूया, समाज काय 250-300 वर्षापूर्वी निर्माण झालाय का? समाजाच्या निर्मितीला तर 5000 वर्षांचा इतिहास आहे. असा जर 5000 वर्षांचा इतिहास असेल तर त्याचं संचालन कसं चालत असेल, त्याची राज्यव्यवस्था कशी असेल, त्याची समाज रचना कशी विकसित झाली असेल, तेव्हा असं आपल्या लक्षात येतं की भारतामध्ये ज्याला राज्यघटना म्हणता येईल अशा प्रकारच्या स्मृती इथे होत्या. यापेक्षा वेगळं म्हणजे शुक्र नीतीमध्ये एकूण समाज रचनेबद्दल विचार आलेले आहेत. महाभारताच्या शांती पर्वामध्ये हे विचार आलेले आहेत. आर्य चाणक्यांनी लिहिलेल्या अर्थशास्त्रामध्ये हे विचार आलेले आहेत. आणि या सर्वांच्या आधारानं इथलं समाज जीवन विकसित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपला समाज हा धर्मकेंद्रीय समाज आहे आणि धर्माचे 2 भाग असतात. एक त्याचा तात्विक भाग आणि दुसरा असतो त्याला आचार धर्म असं म्हणतात. हा आचार धर्म कसा असावा, या आचार धर्मामध्ये व्यक्ती जीवनाचा विकास कसा व्हावा, कोणकोणत्या संस्था जीवनाचा विकास त्याच्याकरता अभिप्रेत आहे. मग ती विवाह संस्था असेल, मग ती कुटुंब संस्था असेल, मग ती जाती व्यवस्था असेल, मग ती वर्ण व्यवस्था असेल, मग ती राज्य व्यवस्था असेल, मग ती उद्योग व्यवस्था असेल, अशा व्यवस्थांची निर्मिती करावी लागेल. आणि या संबंधामध्ये काही मार्गदर्शन सूत्र घालून द्यावे लागतात. अशी मार्गदर्शन सूत्र ही वेळोवेळी घालून देण्यात आलेली आहेत. त्याला म्हणतात स्मृती. एका बाजूला जे तात्विक अंग आहे धर्माचं ते शाश्वत असतं, चिरंतन असतं, अपरिवर्तनीय असतं. आणि दुसऱ्या बाजूला आचार धर्म जो असतो तो मात्र परिस्थितीनुसार आणि काळानुसार बदलणार असतो. आणि त्यामुळे असं आपल्या लक्षात येईल की समाजाच्या जशा गरजा बदलत गेल्या, समाजाची जशी परिस्थिती बदलत गेली, तशी तशी नव्या नव्या स्मृतींची आवश्यकता निर्माण झाली. आणि म्हणून हिंदुस्थानामध्ये जवळपास 100 ते 125 स्मृतींची रचना आपल्याला झालेली दिसते. आपल्याला माहित असलेली मनुस्मृती ही शेवटची स्मृती आहे. नंतरच्या 1200 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशामध्ये परकीय आक्रमण झालं. या परकीय आक्रमणाच्या कालखंडामध्ये ज्या प्रकारची स्वस्थता आणि शांतता अशा प्रकारच्या बौद्धिक कामाला आवश्यक असते ती इथे नव्हती. आणि अशा प्रकारे स्मृती देण्याची प्रतिभा मंडळाला विचारवंत या कालखंडामध्ये निर्माण झाला नाही. म्हणून गेल्या 1200 वर्षामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की या देशामध्ये नवीन स्मृती आवश्यकता असून सुद्धा निर्माण झालेली नाही. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये अशा प्रकारची समाज धारणा करणारी, राष्ट्र धारणा करणारी आणि समाज जीवनाचं, राष्ट्र जीवनाचं संचालन करणारी की व्यवस्था म्हणजे जी घटना, ती राज्यघटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झाली. म्हणून त्याला आपण भीमस्मृती असं म्हणतो. एका अर्थानं स्मृतीची ही जी परंपरा आहे ही भारतीय परंपरा आहे. आणि ही भारतीय परंपरा जी स्मृतीच्या रूपाने आजपर्यंत चालत आलेली होती, ती परंपरा डॉक्टर आंबेडकरांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेच्या निमित्तानं नव्या आधुनिक कालखंडामध्ये सुद्धा प्रस्थापित झालेली आपल्याला बघायला मिळते. पाश्चात्य जीवनामध्ये, पाश्चात्य जगतामध्ये अशा प्रकारे काय झालं, थोडक्यात सांगायचं झालं तर म्हणता येईल की ग्रीक संस्कृतीमध्ये सॉक्रेटिस असेल, प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल यांनी या समाज धारणेसंबंधी चिंतन केलेलं आहे, विचार केलेला आहे. राज्य संस्थेसंबंधी विचार केलेला आहे, चिंतन केलेलं आहे. आणि त्या काळामध्ये समाज रचना आणि राज्य व्यवस्था याचं मार्गदर्शन ह्या विचारवंतांनी आपल्याला केलेलं दिसतं. अलीकडच्या काळामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा हॉब्स, लॉक, रुसो, व्होल्टेअर, बर्ग, एडमंड बर्ग, जेफरसन ही सगळी नामवंत विचारवंत मंडळी आपल्याला लक्षात दिसतात की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकन राज्यक्रांती झालेली आहे, दुसऱ्या बाजूला फ्रान्सची राज्यक्रांती झालेली आहे. म्हणजे समाज हा काही व्हॅक्युममध्ये जगत नाही, पोकळीमध्ये जगत नाही. त्याला कुठली ना कुठली तरी
व्यवस्था असावीच लागते. त्याला तुम्ही राज्यघटना म्हणा किंवा त्याला ते स्मृती म्हणा, पण अशी काही ना काहीतरी व्यवस्था प्रत्येक समाजगटामध्ये आवश्यक असते आणि ती असते. या राज्यघटनेची जी सुरुवात झाली ती इंग्लंडमध्ये झाली. 1215 साली तिथे प्रथम मॅग्ना चार्टा नावाचा विषय उत्पन्न झाला. राजाच्या विरोधामध्ये नागरिकांनी जगण्याचा मिळवलेला अधिकार म्हणजे मॅग्ना चार्टा. आणि तिथपासून जी प्रथा परंपरा इंग्लंडमध्ये सुरू झाली, त्यातून ती राज्यघटना विकसित झालेली दिसते. त्यामुळे इंग्लंडमध्ये कुठलीही ग्रांथिक अशा स्वरूपाची राज्यघटना नाही. त्यांची राज्यघटना ही अलिखित स्वरूपाची आहे. म्हणजे प्रथा परंपरा वेगवेगळे जे कायदे नियम झाले, चार्टर्स तयार झाले, त्याच्या माध्यमातून ही आजची आपल्या राज्यघटना तिथे तयार झालेली दिसते. म्हणजे पौर्वात्य देश असो, भारतासारखा पौर्वात्य देश असो किंवा पाश्चात्य देश असो, समाज धारणा करण्याकरता काही ना काहीतरी व्यवस्था, समाजाचं संचालन करण्याकरता काही ना काहीतरी व्यवस्था, त्याला तुम्ही राज्य व्यवस्था म्हणा, समाज व्यवस्था म्हणा, धर्म व्यवस्था म्हणा, या सगळ्यांना केवळ कायद्याचा अधिकार नव्हता, कायद्याचा आधार नव्हता, तर त्याला नैतिकतेचा आधार होता. भारतामध्ये आपण मी सुरुवातीला जसं म्हटलं तसं आपण सगळेजण धर्मप्रधान, रिलिजन ओरिएंटेड, धर्म ओरिएंटेड असल्यामुळे आपल्या सगळ्या वर्तनाला आणि व्यवहाराला आधार हा धर्म आहे. आणि या धर्माला जो आधार आहे तो नैतिकतेचा आहे. त्यामुळे इथे कायदे किती झाले नाही हा विषय महत्त्वाचा नसून माणसाच्या व्यवहारावर आणि वर्तनावर जे वजन आहे किंवा जो भर आहे किंवा जे एक प्रकारचं कंट्रोल आहे तो नीतीच आहे, नैतिकतेचा आहे. आईबाबांचं संरक्षण करावं, त्यांना नीटपणाने त्यांचं पालन पोषण करावं, हे कुठल्या कायद्यातून आलेलं नाही आहे भारतामध्ये, हे नैतिकतेतून आलेले. स्त्री पुरुष संबंध नैतिकतेतून आलेले, वैवाहिक संबंध नैतिकतेतून आलेले, कुटुंब संस्था नैतिकतेतून उत्पन्न झालेली आहे. ज्या म्हणून संस्था या गेल्या 4-5 हजार वर्षामध्ये उत्पन्न झालेल्या आहेत, त्या सर्वांचा आधार जो आहे तो नैतिकता आहे. पाश्चात्य देशांमध्ये मात्र अशा प्रकारचा नैतिकतेचा आधार तिथल्या राज्यघटनेला नाही. हे भारतीय जीवन पद्धती आणि पाश्चात्य जीवन पद्धती यांच्यामधला मूलभूत फरक आहे. हे मी तुमच्याकरता आपल्यासमोर अशाकरता मांडलं की राज्यघटना ही आपल्याकडे 70 वर्षापूर्वीची असली किंवा या सगळ्या विचार विश्वामध्ये जरी 300-250-300 वर्षापूर्वीची असली तरी समाज हा फार प्राचीन काळापासून इथे विकसित होत आलेला आहे. त्याला नाव कोणतं द्यावं, कशा पद्धतीने त्याची संकल्पना मांडावी हा वेगळा विषय आहे. परंतु कोणताही समाज हा व्यवस्थेशिवाय चालत नाही, रचनेशिवाय चालत नाही. या सगळ्याला एक प्रकारचं सूत्र रूप देण्याचं काम, व्यावहारिक रूप देण्याचं काम, स्पष्टपणानं त्याच्यामध्ये स्पष्टता त्याच्यामध्ये आणण्याचं काम जर कोण करत असेल तर ती लिखित राज्यघटना करते. म्हणून भारताच्या राज्यघटनेला महत्त्व आहे. आणि या भारताच्या राज्यघटनेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं. अनेक वेळा मला लोक प्रश्न विचारतात की भारतीय राज्यघटना हा जर कलेक्टिव्ह विजडमचा आविष्कार असेल, सामूहिक विद्वत्तेचा आविष्कार असेल, तर त्याच्याशी आपण फक्त आंबेडकरांचंच नाव का जोडतो? कारण बाबासाहेब आंबेडकर हे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि जवळजवळ 3 वर्ष त्यांनी खपून हा सगळा राज्यघटनेचा जो विचार आहे तो मांडलेला आहे. हे करण्याकरता त्यांनी संपूर्ण विश्वामधल्या 60 राज्यघटनांचा अभ्यास केला. या 60 राज्यघटनांपैकी अमेरिकेची राज्यघटना, फ्रान्सची राज्यघटना, स्वित्झर्लंडची राज्यघटना, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या सगळ्या राज्यघटनांचं प्रतिबिंब आपल्या भारतीय राज्यघटनेत पडलेलं आहे. हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बाबासाहेबांच्या संबंधामध्ये 2 आठवणी मी मुद्दाम सांगणार आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांना हे श्रेय का दिलं जातं. राज्यघटना समितीची चर्चा सुरू असताना मसुदा समितीचा अध्यक्ष कोणाला करावा अशी चर्चा सुरू झाली.
आणि पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल, विशेषतः पंडित नेहरूंना असं वाटत होतं की ऑस्ट्रेलियामधले जे घटनातज्ञ आहेत त्यांना आपण निमंत्रित करावं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मसुदा आपण तयार करून घ्या. आणि म्हणून ते दोघं जण बसले आणि महात्मा गांधींकडे गेले आणि महात्मा गांधींनी आपला विचार त्यांनी सांगितले. तेव्हा गांधींनी त्यांना दिलेले जे उत्तर आहे, महात्माजींनी त्यांना दिलेले उत्तर ते फार महत्वाचं आहे. गांधीजी आणि आंबेडकर यांचे रिलेशन्स आपल्याला माहिती आहे. ते काही फार सौहार्दाचे रिलेशन्स होते, जातो होत असा भाग नाही. तरी सुद्धा राजकीय जीवन हे कोणत्या राष्ट्रीय वृत्तीने घडत होतं याचा हा नमुना आहे. गांधीजी असं म्हणाले, डॉक्टर आंबेडकरांसारखे घटना अनेक देशांच्या घटना कोळून प्यालेले एक ग्रस्त भारतामध्ये असताना ऑस्ट्रेलियामधून आपण कोणाला तरी आयात करावं हे मला मान्य नाही. हे योग्य आहे का? महात्मा गांधींनी हा सल्ला दिल्यानंतर पंडित नेहरूंनी आपला विचार बदलला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचा अध्यक्ष केले. हे समजावून घेतलं पाहिजे. आता महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल ही काही सामान्य माणसं नाही आहेत. त्यांच्यापेक्षा आंबेडकरांची मोल काय आहे हे आपल्या लक्षात आहे. दुसरा एक छोटासा प्रसंग आहे, पण तरी खूप महत्वाचा आहे. बाबासाहेब आंबेडकर हे बंगालमधून घटना समितीवर निवडून गेले होते, परंतु 1947 साली भारताची फाळणी झाली आणि फाळणी झाल्यानंतर आपोआपच आंबेडकरांचं सदस्यत्व रद्द झालं. हे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर ताबडतोब सरदार पटेलांनी मुंबई प्रांताचे तत्कालीन मुंबई प्रांताचे पंतप्रधान, त्यावेळेला पंतप्रधान म्हणत असत, मुंबई प्रांताचे पंतप्रधान बीजी खेर, बाळ गंगाधर खेर, त्यांना पत्र लिहिलं आणि पत्र लिहून त्यांना असं सांगितलं की मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमधून 8 दिवसाच्या आत डॉक्टर आंबेडकरांना घटना समितीवर निवडून पाठवा, कारण त्यांची उपस्थिती घटना समितीच्या कामामध्ये अत्यंत महत्वाची आणि मोलाची आहे. सरदार पटेलांनी घेतलेली भूमिका, बाळ गंगाधर खेरांना लिहिलेलं पत्र, खेराने त्याची केलेली अंमलबजावणी आणि 8 दिवसाच्या आत त्यांची झालेली नेमणूक. व्हॉट डज इट स्पीक? काय सांगत आहे? जेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की आंबेडकरांना घटना समितीचे शिल्पकार, घटनेचे शिल्पकार का म्हणायचं, तेव्हा हे प्रश्न आपल्या लक्षात आले, हे उत्तर आपल्या लक्षात आले. खरं म्हणजे मित्रांनो, भारतीय राज्यघटना हा 30, 35, 40 मिनिटांमध्ये मांडायचा विषय आहे. पुरेसा वेळ त्याला कमीत कमी 3 व्याख्यानांचा ऐवज ज्याच्या कमी पडू शकेल असा हा विषय. तरी सुद्धा त्याची काही जी वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य मी आपल्या समोर. आपल्या राज्यघटनेच्या प्रत्येक राज्यघटनेला प्रिॲम्बल असतं. प्रिॲम्बल म्हणजे उद्देशिका, आणि आपल्याही राज्यघटनेला उद्देशिका आहे जिचं वाचन आपण करतात. मित्रांनो, खरंच आपण अशा प्रकारची ही जी प्रिॲम्बल असतात किंवा उद्देशिका असतात त्याचा अभ्यास करतो का? त्या समजावून घेतो का? त्याचा अन्वयार्थ काय आहे ते लक्षात घेतो का? अशा प्रकारच्या उद्देशिकेला जनसमर्थन किती लाभतं त्यावर त्याची यशस्वीता अवलंबून असते. कोणताही कायदा हा कायदा यशस्वी तेव्हाच होतो की जेव्हा त्याला सामान्य माणसाचं समर्थन लाभतं. मला असं वाटतं 26 नोव्हेंबर हा दिवस आपण अशा करता पाळला पाहिजे की जास्तीत जास्त लोकांनी या राज्यघटनेच्या आशयाला आपला मनपूर्वक पाठिंबा दिला पाहिजे, समर्थन दिलं पाहिजे. त्याच्या पाठीमागे आपली नैतिक आणि वैचारिक शक्ती उभी केली पाहिजे, तरच ती आपण यशस्वी ठेवू, राज्यघटना यशस्वी होऊ शकेल. कारण बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या भाषणामध्ये असं म्हटलंय की राज्यघटनेचं यशस्वी होते की होत नाही हे ती राज्यघटना कोण आणि कशा पद्धतीने राबवतं याच्यावर अवलंबून आहे. राज्यघटना कितीही चांगली असली आणि राबवणारे जर नालायक निघाले तर ती राज्यघटना अयशस्वी होते, आणि राज्यघटना कितीही कमकुवत असली आणि राबवणारे जर चांगले असले तर ती उत्तम ठरते. त्याची ग्वाही आंबेडकरांनी आपल्या शेवटच्या भाषणामध्ये देऊन ठेवली. आणि आपल्या असं लक्षात येईल की आपल्या राज्यघटनेमध्ये एक मुद्दा सांगणार आहे.
आपल्या राज्यघटनेमध्ये आरक्षण नावाचा विषय आहे, रिझर्वेशन पॉलिसी. याबद्दल समाजामध्ये सतत उलटसुलट चर्चा सुरू असतात. त्या चर्चांमध्ये मी जात नाही. पण आरक्षण ही समाजाच्या, दुर्बल समाजाच्या उन्नयनासाठी अपरिहार्य असणारी व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था बाबासाहेबांनी जेव्हा राज्यघटनेमध्ये तरतूद केली तेव्हा त्यांनी असं म्हटलं की ही व्यवस्था 10 वर्षापर्यंत असावी. तेव्हा त्यांची अपेक्षा अशी होती की ही जी पॉलिसी आहे, हे जे धोरण आहे, हे अत्यंत प्रामाणिकपणाने राबवलं जाईल. छातीवर हात ठेवून तुम्ही सांगा हे प्रामाणिकपणाने राबवलं गेलं होतं तेव्हा, आजही राबवलं जात आहे का? त्यामुळे 10 ते 20 झाले, 20 ते 30 झाले, 30 ते 40 झाले, 40 ते 50 झाले. कोण जबाबदार आहे याला? आरक्षणाच्या धोरणाला ज्या प्रकारचं, ज्या गुणवत्तेचं, ज्या नैतिकतेचं समर्थन समाजाने देणं आवश्यक होतं ते दिलं गेलं नाही. म्हणून त्याची अंमलबजावणी झाली नाही. धोरण चुकीचं नाही, धोरण चुकीचं नाही. धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या माणसांची मानसिकता याला जबाबदार. त्यामुळे समाजाचं जोपर्यंत आपल्याला समर्थन कायद्याला किंवा एखाद्या व्यवस्थेला किंवा एखाद्या कलमाला लागू होत नाही तोपर्यंत इट रिमेन्स अ डेड लेटर. त्याला जिवंतपणा कोण देतं? त्याला जिवंतपणा ती राबवणारी माणसं देतात, व्यवस्था देते, राज्यकर्ते देतात, राज्य व्यवस्था देते. ती जेव्हा जेव्हा कमी पडेल तेव्हा तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की राज्य व्यवस्था कोसळली आहे. सुदैवानं भारतामध्ये गेल्या 5000 वर्षापासून एक प्रकारची डेमोक्रेटिक सेटअप ऑफ माइंड विकसित होत आलेला आहे. त्यामुळे 1947 साली आपण स्वतंत्र झालो, 1950 साली आपल्या देशाला राज्यघटना मिळाली आणि आपण ती गेली 70 वर्ष प्रामाणिकपणानं यशस्वीपणे राबवतो. त्याचं कारण 5000 वर्षांचा आपला तो इतिहास आहे. आपल्या शेजारी पाकिस्तान आहे, त्याच्या राज्यघटनेचं काय झालं? खाली ब्रह्मदेश आहे, त्याच्या राज्यघटनेचं काय झालं? वरती नेपाळ आहे, त्याच्या राज्यघटनेचं काय झालं? मी तुम्हाला 50 असे देश दाखवून देईन की जे आपल्या बरोबर स्वतंत्र झाले परंतु त्यांच्या राज्यघटना या चालू शकल्या नाही. बिकॉज डेमोक्रेसी इज अ फ्रेम ऑफ माइंड. लोकशाही ही मानसिकता आहे. ही मानसिकता ज्या देशामध्ये विकसित झालेली असते त्या देशामध्येच लोकशाही विकसित होते, यशस्वी होते. अन्य ठिकाणी तो सांगाडा राहतो परंतु त्यामध्ये जीव नसतो. या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा भारतीय लोकशाहीचा विचार करतो, भारतीय संविधानाचा विचार करतो तेव्हा सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय याचा अर्थ जस्टिस. जस्टिस याचा अर्थ कोणताही तरतम भाव न करता दिला गेलेला निर्णय, कोणताही तरतम भाव न दिला गेलेला निर्णय म्हणजे न्याय. श्रीमंत आहे म्हणून अधिक न्याय आणि गरीब आहे म्हणून कमी न्याय अशी व्यवस्था जिथे असते त्याला न्याय म्हणत नाही. मग तो सामाजिक न्याय असेल. आंबेडकरांनी खंत व्यक्त केली आहे, वी हॅव गॉट पॉलिटिकल डेमोक्रेसी बट डिड वी हॅव सोशल डेमोक्रेसी. आमच्याकडे सामाजिक लोकशाही आहे का? ज्या देशामध्ये जातीपातीमध्ये विखुरलेला समाज असतो, ज्या देशामध्ये उच्च-नीचतेचा व्यवहार असतो, ज्या देशामध्ये अस्पृश्यतेसारख्या हिंदू पालन होतं त्या देशामध्ये सामाजिक समता असते, पाहायला मिळते, अनुभवायला येते. असं जर नसेल तर मग ही जी सामाजिक न्यायाची कल्पना आहे ती कल्पना प्रत्यक्ष व्यवहारात कशी येणार? त्यामुळे आज स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षाच्या कालखंडानंतर सुद्धा आम्ही अजून सामाजिक न्यायाची लढाई लढतो आहोत. ती लढाई अजून पूर्ण झालेली नाही. कारण ज्या प्रकारचा समरस, एकरस, बंधुभावाने रसरसलेला समाज निर्माण व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या समाजाची निर्मिती या देशात अजून झालेली नाही. त्या दिशेने आपण प्रयत्न करतो आहोत, त्या दिशेने आपण
एक एक पावलं टाकतो आहोत, परंतु अजून गंतव्यस्थान हे खूप दूर आहे असं आपल्या लक्षात येईल. आर्थिक न्याय तरी आपल्याकडे आहे का? 2 वेळची भ्रांत असणारा कोट्यावधी अशा प्रकारचा जनसमुदाय या देशामध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला हजारो रुपयांचं अन्न खाऊन निम्मट टाकून देणारा माजलेला समाज सुद्धा याच देशामध्ये आहे. कुठल्या आर्थिक समाज संसदेच्या गोष्टी आपण करतो? या न्यायाचा जो अर्थ आहे तो अर्थ काय आहे? इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, संधीची समानता. कारण विषमता ही निसर्गतः माणसामध्ये विषमता आहे, परंतु त्या निसर्गाच्या विषमतेच्या पलीकडे जाऊन व्यावहारिक जीवनामध्ये ती विषमता जेव्हा आपण आणतो तेव्हा तो प्रश्न होतो, तेव्हा ती समस्या होते. आणि ही सोडवण्याकरता संधीची समानता हे सूत्र आपल्याला घ्यावं लागतं. आणि संधीची समानता हा सूत्र जेव्हा आपण घ्यायला मागतो तेव्हा सगळेजण एकाच रेषेवर उभे पाहिजे. मी पहिल्या रेषेवर आहे आणि माझ्या मागची 50 माणसं 50 मैल पलीकडे त्या रेषेवर उभी आहेत आणि आम्हाला मात्र एकाच पद्धतीने जायचं असेल तर त्यातून न्याय मिळणार नाही. सर्व व्यक्ती मात्रांना एका रेषेवर आणणं म्हणजेच आर्थिक न्याय. सर्व माणसांना संधीची समानता देणं म्हणजे आर्थिक न्याय. या आर्थिक न्यायाच्या प्रगतीमध्ये आपण किती पुढे गेलो आहोत? ही लढाई आपण पूर्ण केलेली आहे का? त्यामुळे उद्देशिका आपल्याला आपला मार्ग दाखवते, उद्देशिका आपल्याला आपलं गंतव्यस्थान दाखवते आणि सांगते की सामाजिक विषमता आली, सामाजिक विषमता गेली, आर्थिक समता आली, राजनैतिक समता आली. जिथे ज्या राजकीय व्यवस्थेमध्ये 200, 500, 1000 रुपयांना मतं विकली जातात तिथे राजनैतिक न्याय असतो. म्हणजे शेवटी या सगळ्याचा जो पराभव जर होणार असेल तर तो कोण पराभव करत आहे? तुम्ही आणि आम्ही पराभव करतो. कारण अंमलबजावणीची नैतिक जबाबदारी कोणावर आहे? आमच्यावर आहे. म्हणून वी द पीपल, घटनेच्या प्रियांबलच्या पहिल्या वाक्यामध्ये काय म्हटलंय? वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही त्या वीच्या भावनेने व्यवहार करतो का? त्या वीच्या भावनेने आम्ही व्यवहार करून सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय या समाजामध्ये प्रस्थापित व्हावा याचा प्रयत्न करतो का? आपल्या देशाचं वैशिष्ट्य असं की आपल्याला सगळं ऑन प्लॅटर मिळालं, एका ऐकतं आपल्याला सगळं मिळालेलं आहे. इंग्लंडला 800 वर्ष झगडावं लागलं, अमेरिकेला 250 वर्ष झगडावं लागलं, फ्रान्सला 300 वर्ष झगडावं लागलं. 1918 साली स्त्रियांना प्रथम मतदानाचं स्वातंत्र्य मिळालं इंग्लंडमध्ये. आपल्याला 1947 साली सगळ्यांना सगळं एकदम मिळालं. आपल्याला अधिकार मिळाले. कोणते अधिकार मिळाले? कोणतं स्वातंत्र्य मिळालं? विचारांचं स्वातंत्र्य मिळालं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालं, विश्वासाचं म्हणजे धर्माचं स्वातंत्र्य मिळालं, श्रद्धेचं स्वातंत्र्य मिळालं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालं. हे आपले अधिकार आहे. दर्जाची आणि संधीची समानता त्याच्यामध्ये जेव्हा येते तेव्हाच हे अधिकार आपण योग्य पद्धतीने वापरू शकतो. हे सगळं आपलं ध्येय आहे. या दिशेने आपण आपला प्रयत्न केला पाहिजे असं खरं मी म्हटलं पाहिजे. अजून आपला प्रवास पूर्णत्वापर्यंत पोहोचलेला नाही. आपण आमच्या यशवंतराव पेडकरांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पूर्णत्वाची ओर आम्ही चाललो आहोत. कारण राज्यघटना काय किंवा आमचा सामाजिक व्यवहार काय माणसाचं काम आहे. पुढे व्यक्तीची प्रतिष्ठा असा एक विषय त्याच्यात आलेला आहे. खरंच व्यक्तीची प्रतिष्ठा आपण जपतो का? माझ्या मते राज्यघटना हा दैनंदिन जगण्याचा विषय आहे, दैनंदिन व्यवहार करण्याचा विषय आहे.
आमच्या घरामधल्या भांडे घासणाऱ्या मोलकरणीशी आम्ही कसा वागतो? आमच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या चपराशाशी मी कसा वागतो? तीही व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीलाही प्रतिष्ठा आहे. या भूमिकेतून आम्ही त्यांच्याशी व्यवहार करतो का? करत जर नसू तर व्यक्तीची प्रतिष्ठा या शब्दाला काय अर्थ आहे? आणि म्हणून मी असं म्हटलं की राज्यघटना हा केवळ साजरा करायचा विषय नाही, राज्यघटना हा केवळ चर्चेचा विषय नाही, राज्यघटना हा एक दैनंदिन व्यवहार करण्याचा विषय आहे. आणि असा व्यवहार करणं ही व्यक्तीची जबाबदारी आहे. ही जबाबदारी जोपर्यंत व्यक्ती पार पाडत नाही तोपर्यंत राज्यघटना ही कागदावर नाही, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जी व्हायला पाहिजे ती अंमलबजावणी होणार नाही. राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी तरतूद असं ज्या राज्यघटनेच्या प्रिएम्बलमध्ये म्हटलेलं आहे त्या राज्यामध्ये त्या राष्ट्रामध्ये नक्षलवादाला स्थान आहे का? त्या राष्ट्रामध्ये देश तेरे तुकडे तुकडे होंगे या व्यवहाराला आणि वर्तनाला स्थान आहे का? पण हे आपण पाहतो, हे आपण अनुभवतो. नक्षलवादाने हा देश किती पोखरून टाकलेला आहे आपण पाहतो. राष्ट्रविरोधी ताकदीने या देशाचं किती नुकसान केलेलं आहे याचा आपण अनुभव घेतो. ज्याला राष्ट्राची एकता म्हणतात, ज्याला राष्ट्राची एकात्मता म्हणतात, त्याचं दर्शन आपल्या व्यवहारातून आपल्याला दिसतं का, जाणवतं का, हा प्रश्न आहे. निदान त्या दिशेने आपला प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. आणि या विरोधामध्ये जे म्हणून व्यवहार करतात त्या व्यवहारांना कायद्याच्या चौकटीत राहून आपण हद्द घडवतो का, शिक्षा करतो का, धडा शिकवतो का, उदाहरण घालून देतो का, हा प्रश्न. दिस इज ऑल प्रॉब्लेम ऑफ इम्प्लिमेंटेशन. हा सगळा जो प्रश्न आहे हा प्रश्न हा राज्यघटना प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आणण्याचा प्रश्न आहे. आणि ती फक्त कायदा आणू शकत नाही, कारण जितके कायदे आहेत तितक्या कायद्याच्या पळवाट आहेत. कायद्याच्या पळवाटात शोधणारे हुशार वकील आहेत, गैरव्यवहार करणारे राजकारणी आहेत. एरवी ज्यांना घोटाळे आपण म्हणतो ते घोटाळे या देशामध्ये का होतात? कायदा वाकून, कायदा तोडून किंवा कायद्याच्या पळवाटा शोधून व्यवहार जेव्हा होतात तेव्हा स्कॅम्स होतात. कारण या कायद्याला दुर्दैवानं नैतिकतेची जोड नसते. आणि नैतिकतेची जोड तेव्हाच उत्पन्न होते जेव्हा कोणत्याही व्यवस्थेला धर्माचा धर्म का म्हणतो? अहम दंडोस्मी म्हणणारा राजाला सुद्धा त्याचा जो गुरु असतो, धर्मगुरु असतो, तो त्याच्या डोक्यावर तो मोठा आणतो आणि सांगतो धर्मदंडोसी. अहम दंडोस्मी नाही, धर्मदंडोसी. कोण राज्य करतं? कोणाचा प्रभाव महत्वाचा आहे? धर्माचा प्रभाव महत्वाचा आहे, म्हणजे जीवन मूल्यांचा प्रभाव महत्वाचा आहे, म्हणजे नैतिकतेचा प्रभाव महत्वाचा आहे. त्यामुळे चांगुलपणाचा प्रभाव महत्वाचा आहे. हे प्रभाव जेव्हा नाहीसे होतात, धर्माचं जेव्हा क्षरण होतं तेव्हा अनेक प्रश्न, अनेक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. बाकी काही करू नका, नुसत्या या उद्देशिकाचा अभ्यास करा. तो जरी केला तरी आपल्यासमोर काय वाढवून ठेवलेलं आहे आणि आपल्या समोरची आव्हानं कोणती आहे याचा दक्ष प्रकाश आपल्याला करू शकतो. या उद्देशिकेमध्ये 3 शब्द आदरणीय इंदिराजींच्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये घुसळलेले आहेत. मी अत्यंत जबाबदारीने शब्द प्रयोग करतो आहे, घुसळलेले आहेत. आमच्या देशामध्ये राज्यघटनेमध्ये ज्या चर्चा झाल्या त्या चर्चांचा इतिहास खंड उपलब्ध आहेत. त्यामध्ये ही सूचना आली होती आपण समाजवादी हा शब्द घालावा.
तेव्हा त्या समितीचं असं एकमत झालेलं आहे की कोणत्याही इझमनी आम्ही आमच्या सगळ्या पिढ्या बांधून ठेवू नये, मग तो समाजवाद असो किंवा भांडवलवाद असो. म्हणून समाजवाद नाही. जेफरसनने असं म्हटलंय की प्रत्येक पिढीला आम्ही कोणत्या पद्धतीने आमच्या जीवनाची कालक्रमणा करावी याचा अधिकार आहे. त्याला आम्ही कोणत्याही तत्वाने किंवा सिद्धांताने बांधून ठेवता कामा नये. म्हणून समाजवाद हा शब्द आपल्या राज्यघटनेमध्ये विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक, चर्चेअंती काढलेला आहे. किती जणांना माहिती आहे? किती लोकांना माहिती? खंडचे खंड उपलब्ध आहे चर्चेचे. केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना समितीसमोर केलेल्या भाषणांचा 1400 पृष्ठांचा ग्रंथ आहे. 1400. असा श्यामाप्रसाद मुखर्जीचा आहे, असा पंडित नेहरूचा आहे, असा वल्लभभाई पटेलांचा आहे. 1400 खंडामध्ये ही सगळी चर्चा ग्रंथित झालेली आहे. 1400 खंड. आपल्या घटनेचं दुसरं जे वैशिष्ट्य हे म्हटलं आहे ते धर्मनिरपेक्षता हा सुद्धा घुसळलेला शब्द आहे. वी आर बेसिकली सेक्युलर, टेम्परामेंटली सेक्युलर. आमची मानसिकता ही सर्व धर्म समभावाची आहे, सर्व धर्माचा आदर करण्याची आहे. हे आम्ही म्हणत नाही, पारशी म्हणून म्हणतात. जगातल्या सगळ्या देशामध्ये आमच्या कत्तली झालेल्या आहेत. हिंदुस्थान असा एकमेव देश आहे की जिथे आम्हाला सन्मानानं वागवले. इथे कोणत्याही देशात कोणत्याही धर्माची तुम्ही कोणत्या पद्धतीने पूजा करता, म्हणून व्यक्तीचा द्वेष केला जात नाही. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने सुद्धा धर्माची व्याख्या, हिंदू धर्माची व्याख्या इट इज अ वे ऑफ लाईफ अशी केली. हा जीवन जगण्याचा मार्ग आहे, तो एखाद्या ग्रंथामध्ये ग्रथित झालेला नाही, तो एखाद्या स्मृतीमध्ये ग्रथित झालेला नाही. इट इज अन ओपन एंडेड बुक, खुलं पुस्तक. अशा प्रकारचं खुलं पुस्तक असण्याची ज्यांची 5000 वर्षांची परंपरा आहे, त्यांच्याकरता सेक्युलरिझम हा वेगळा शब्द हवाय. परंतु एक पॉप्युलिस्ट अप्रोच असतो. सगळ्या जगामध्ये सेक्युलरिझमची चलती आहे, सर्व धर्म समभाव किंवा निधर्मीवादाची चलती आहे. तो विषय आपल्याकडे यायला पाहिजे. म्हणून इंदिराजींनी हट्टाने हा शब्द इथे आणलेला आहे. याही विषयाची चर्चा कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये झालेली आहे आणि त्या चर्चेमध्ये असं मत पडलेलं आहे की आमचा देश, आमच्या देशामधली संस्कृती, आमच्या देशामधली माणसं स्वभावतः निधारली आहे, सर्व धर्माचा आदर करणारी आहे. आकाशात्मतीतं तोय यथागच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशव प्रतिगच्छति. ही आमची भूमिका आहे. ही ज्यांची भूमिका असते, नद्या कुठल्याही दिशेने वाहवत शेवटी त्या सागराला सुटतात. पूजा पद्धती कोणतीही असो, पूजेचा व्यवहार कशाही प्रकारचा असो, शेवटी तो नमस्कार एकाच सृष्टीच्या कर्त्याला जाऊन पोहोचतो. ही ज्यांची मानसिकता आहे त्या मानसिकतेला वेगळ्या अर्थानं सेक्युलरिझम हा शब्दात प्रयोग करण्याची आवश्यकता नाही. आणखीन एक शब्द याच्यामध्ये घुसळला गेलाय, तो म्हणजे एकात्मता. हा एकात्मता शब्द सुद्धा या देशातला मूळ धर्म जो आहे तो हिंदू धर्म आहे. इट इज अन इंटिग्रेटेड रिलीजन. खरं म्हणजे रिलीजन म्हणजे धर्म नव्हे, माफ करा, धर्माला रिलीजन हे त्याचं ट्रान्सलेशन चुकीचं आहे. रिलीजन म्हणजे पंथ, उपासना पद्धती. धर्म इज अ वे ऑफ लाईफ. धर्म हा जीवन जगण्याचा मार्ग आहे, पद्धती आहे. असं जर ज्या ठिकाणी आहे आणि जिथे अशा प्रकारचे एकात्म भाव, त्याच्याकरता वेगळी
एकात्मतेची संकल्पना कशा करतात असा प्रश्न. आणि त्यामुळे संकल्पपूर्वक निर्धार प्रश्नचिन्ह आहे की नाही. आम्ही संकल्प केला आहे, आमच्याजवळ निर्धार आहे, हे सगळं व्यवहारामध्ये उतरवण्याकरता आवश्यक असणारी मानसिकता माइंडसेट आम्ही प्रयत्नपूर्वक विकसित केला आहे का, असे अनेक प्रश्न येतात. आपल्या राज्यघटनेची काही वैशिष्ट्य, या राज्यघटनेमध्ये आपल्याला जसे अधिकार दिलेले आहेत, राईट्स दिलेले. खरं म्हणजे राईट्स आणि अधिकार याच्यामध्ये फरक आहे. आपण ब्लाइंडली आंधळेपणाला भाषांतर करतो. अधिकारामध्ये नैतिकता अंतर्भूत आहे, राईटमध्ये कायदा अंतर्भूत आहे. कायदा आणि नैतिकता याच्यात फरक आहे. ज्या मानसिकतेमध्ये नैतिकता असते ती मानसिकता कोणताही व्यवहार हा यशस्वी करू शकते. केवळ जिचा कायदा हाच बळगा आहे तिथे ती यशस्वी होईलच याची खात्री असते. कारण त्या कायद्याला समाजाचं जे समर्थन असायला हवं असतं ते समर्थन असतंच असं नाही. कायद्याला हे समर्थन जे म्हणतो ना ते जर असतं तर नो एंट्री रोडमध्ये आपण व्हेकल घालू का, घालतो ना, कोण पाहतात, आपली भूमिका काय असते, कोण पाहतात. समोर पोलीस असला तर नियम पाळायचे, पोलीस नसला तर काय होतं हे या चौकामध्ये जाऊन उभारून बघतात. म्हणजे आम्हाला फक्त कायद्याचीच भाषा समजते, कायद्याची बडगा समजतो. आणि त्यामुळे जोपर्यंत त्याला समाजाची मानसिकता त्याच्याशी जोडली जात नाही आणि त्याचं समर्थन त्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत तो कायदा हा कागदावरच राहतो. त्या कायद्यातून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला जातो. 200 रुपये जर दंड असेल तर 50 रुपये आपण हातावर टेकून पुढे जातो. कायद्याच्या केलेली पळवाट हा व्यवहार आहे ना आपला. म्हणून मी असं म्हटलं, पुन्हा पुन्हा म्हणतो की राज्यघटना हा चर्चेचा विषय, राज्यघटना हा प्रामाणिकपणाने दैनंदिन व्यवहार करण्याचा विषय आहे. आणि हा अशा प्रकारचा दैनंदिन व्यवहार जोपर्यंत समाजामध्ये उत्पन्न विकसित होत नाही तोपर्यंत राज्यघटना कितीही चांगली असली तरी त्याचे रिझल्ट आपल्याला मिळणार नाही, त्याचे निष्कर्ष आहेत. इंदिराजींच्या काळामध्ये आणखीन एक गोष्ट आली ती म्हणजे कर्तव्याची गोष्ट आहे. फंडामेंटल राईट्स जसे आले तसे फंडामेंटल ड्युटीज अशा आहेत. काय फरक आहे त्यामध्ये? फंडामेंटल राईट्स जर माझ्या मूलभूत हक्कांचा कुठे भंग होत असेल तर मला हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागण्याचा अधिकार आहे. आय कॅन फाईल ए रिट पिटिशन अगेन्स्ट द स्टेट ऑर द पर्सन कन्सर्न. दुर्दैवानं मूलभूत कर्तव्याच्या बाबतीमध्ये असा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे कर्तव्य पाळायचे की नाही हे ज्याच्या त्याच्या सत्सद विवेक बुद्धीवर सोडले. आणि जेव्हा एखादी गोष्ट एखाद्याच्या सत्सद विवेक बुद्धीवर सोडली असते तेव्हा त्याची मानसिकता ही धर्मप्रधान नसेल तर ते कधी व्यवहारात येतच नाही. कारण सत्सद विवेक बुद्धी ही नैतिकतेशी जोडलेली आहे आणि नैतिकतेचा आधार धर्म आहे. असे हे सगळे एकूण गुंतागुंतीचा विषय. त्यामुळे आम्हाला फंडामेंटल राईट्स आहे, त्याच्या संदर्भामध्ये प्रोटेक्शन देणारी, त्याचं समर्थन करणारी, त्याचं प्रोटेक्शन करणारी व्यवस्था आहे. परंतु फंडामेंटल ड्युटीजच्या संदर्भामध्ये आम्ही लायबल, आन्सरेबल, अकाउंटेबल नाही आहोत.
फरक आहे. त्यामुळे माझ्या मते एखादं तरी सरकार असं यावं की ज्यांनी फंडामेंटल ड्युटीज या सुद्धा अकाउंटेबल कराव्यात, आन्सरेबल कराव्यात. तुमचा व्यवहार हा अकाउंटेबल पाहिजे, आन्सरेबल पाहिजे. तरच फंडामेंटल राईट्सला काही अर्थ राहील. आज फंडामेंटल राईट्स करता तुम्हाला वेगवेगळ्या आंदोलनं छेडली गेलेली दिसतात. फंडामेंटल ड्युटीज करता कोणी रस्त्यावरती आलेला आहे पाहिलंय का तुम्ही? कारण आम्ही ड्युटीज राईट्स बद्दल जेवढे जागरूक आहोत त्याच्या शतांश सुद्धा ड्युटी बद्दल जागरूक नाही. त्यामुळे फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज या जरी घटनेमध्ये आलेल्या असल्या तरी सुद्धा त्यांचं आपण काय करतो, भुजं करतो का आमटी करतो का काय करतो हा खरा प्रश्न. आणि त्यामुळे मग पुन्हा त्याच एका मूळ पदावर येऊन पोहोचतो की राज्यघटना राबवणं हे ज्या समाजाने जे राबवायचे असते त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे, त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. आमच्याकडे अस्पृश्यता विरोधामध्ये कायदा आहे. जगातल्या कोणत्याही राज्यघटनेमध्ये ही कलम नाही, कारण तशा प्रकारची परिस्थिती कोणत्याही अन्य देशात नाही. अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये कायदा असं असून सुद्धा गेल्या 70 वर्षांमध्ये अस्पृश्यता पूर्णपणे नाहीशी झाली असं आपण छातीठोकपणे म्हणू शकतो का? आरक्षणाचा मुद्दा मी सुरुवातीला सांगितला. आरक्षणाचं सूत्र आहे, आरक्षणाचं तत्व आहे, अत्यंत उत्तम, लॉजिकल, तर्कशुद्ध, विचारपूर्वक अशा प्रकारचं ते सूत्र आहे. परंतु त्याची अंमलबजावणी किती प्रामाणिकपणे होते यावर त्याची यशस्वीता अवलंबून आहे. त्यामुळे आमच्याकडे अस्पृश्यतेच्या विरोधामधली कलम आहेत, आमच्याकडे आरक्षणाच्या संदर्भामध्ये कलम आहेत, आमच्याकडे अधिकारासंबंधी कलम आहेत, आमच्याकडे कर्तव्यासंबंधी कलम आहेत. हे सगळं आहे. एका अर्थानं आपली घटना ही परिपूर्ण घटना आहे. तरी सुद्धा आपल्या समोरचे सामाजिक प्रश्न, आर्थिक प्रश्न, राजकीय प्रश्न का सुटलेले नाही? कारण त्या राज्यघटनेची अंमलबजावणी करण्याकरता जो प्रामाणिकपणा लागतो तो प्रामाणिकपणा समाजामध्ये विकसित करण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो आहोत. हा केवळ राज्यकर्त्यांचा दोष नाही. शेवटी राज्यकर्ते तुमच्या आमच्याकडून विकसित निवडून आलेले असतात. वॉटर फाईटचे शो लेवल जसा समाज तसे त्याचे राज्यकर्ते. त्यामुळे समाजाची पातळी उंचावणं हे जास्त महत्वाचं आहे. तरच मग या सगळ्या न्यायाच्या कल्पनेला अर्थ राहील, अधिकाराच्या कल्पनेला अर्थ राहील, कर्तव्याच्या कल्पनेला अर्थ राहील. लोकशाही यशस्वी होण्याचे 3 स्तंभ ज्युडिशियरी, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह हे तिन्ही आपल्याकडे आहे. त्याच्या संबंधामध्ये अतिशय तपशीलवार विवेचन आपल्या राज्यघटनेमध्ये केलेलं आहे. ज्यांनी त्यांनी आपल्या मर्यादेमध्ये राहून या देशाचं भलं चिंतण्याचं काम करावं अशी अपेक्षा त्याच्यामध्ये आहे. ती जेव्हा जेव्हा झालेली आहे तेव्हा तेव्हा या देशामध्ये यशस्वी आपल्याला राजकारण बघायला मिळालं. जेव्हा तेव्हा ते झालेले नाही तेव्हा तेव्हा ते अयशस्वी राजकारण. एका व्यक्तीच्या पंतप्रधान पदाकरता जेव्हा आम्ही संपूर्ण देश वेठीला टाकतो तेव्हा आणीबाणी येते. एका विशिष्ट पदाकरता जेव्हा ते पणाला जेव्हा लागतं तेव्हा कायद्याच्या चौकटीत राहून व्यवहार करण्याचं टाळून कायद्याला वळसा घालून जेव्हा व्यवहार होतो तेव्हा आणीबाणी येते. It is an abortion of the Constitution, aberration of the Constitution. भारतीय राज्यघटनेचा तो गर्भपात होता. त्यामुळे या तिन्ही ज्या व्यवस्था आहे, न्याय व्यवस्था, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ
आणि चौथा जो स्तंभ आहे, फोर्थ इस्टेट ज्याला म्हणतात, तो म्हणजे मीडिया, माध्यम. आणि ही जी माध्यमं आहेत, मग ती इलेक्ट्रॉनिक असतील, ती प्रिंट मीडिया असतील, ती व्होकल स्पोकन मीडिया असेल, कुठलीही मीडिया असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी जोडलेला हा विषय आहे, विचार स्वातंत्र्याशी जोडलेला हा विषय आहे, चिंतन स्वातंत्र्याशी जोडलेला हा विषय आहे. आणि या स्वातंत्र्यावर उलट सुलट पद्धतीने जेव्हा गदा येतात, गदा आणण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा तेव्हा आपल्याला समाजामध्ये प्रश्न निर्माण झालेले दिसतात. कोणताही प्रश्न हा आपोआप नाही उत्पन्न होत समाजात. त्याची काही कारणमीमांसा असते. ती कारणमीमांसा टाळून आपण त्या प्रश्नाचा विचार केला तर आपल्याला उत्तर कधीच मिळणार नाही. त्यामुळे ती कारणमीमांसा व्हायला पाहिजे. त्यामुळे हे जे 40 स्तंभ आहेत, या 40 स्तंभांनी आपापल्या व्यवहाराने वर्तनाने रिस्पॉन्सिबल बिहेवियर केला, जबाबदार वर्तन केलं, तर हे सगळं जे लोकशाहीचं मंदिर आहे ते त्या मंदिराची पावित्र्य राखलं जाईल. अन्यथा नाही राखलं जाणार, नाही राखलं. न्यायाधीश करप्ट असेल तर काय होईल? आपली खोटी बाजू दांडून खरी आहे असं म्हणणारा वकील असेल तर काय होईल? कायद्याला वळसे घालून व्यवहार करणारी माणसं असतील तर काय होईल? हे कुठेच घडण्यात अभिप्रेत नाही. पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपण ते सगळं पाहतो. प्रश्न कोणाचा आहे? दोष कोणाचा आहे? व्यवहार कोणाचा आहे? तुमचा आणि माझा आहे, माणसांचा आहे. त्यामुळे आपल्या राज्यघटनेमध्ये हे सगळं आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये अतिशय चांगली गोष्ट, कोणत्याही राज्यघटनेमध्ये जसं एक स्वित्झर्लंडची राज्यघटना सोडली तर कुठेही गायडिंग प्रिन्सिपल नावाचा विषय नाही, मार्गदर्शक तत्व नावाचा विषय नाही. मार्गदर्शक तत्व याचा अर्थ या देशाचा कारभार कोणत्या दिशेने चालावा याची घालून दिलेली सूत्र आहेत. आज ते नाही आहे, पण उद्याच्या आमच्या राष्ट्र जीवनामध्ये त्याचा आपल्याला समावेश करायचा आहे. मग तो गोवाच्या बंदीसारखा विषय असेल, मग तो समान नागरिक कायद्यासारखा विषय असेल, असे जे विषय आहेत जे राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आहेत, कोणत्याही शासनाची आणि प्रशासनाची, राज्यकर्त्यांची ही नैतिक जबाबदारी आहे. नैतिक, कायदेशीर नाही, नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या देशाचा विकास या दिशेने करावा, या मुद्द्यांना ठरवून करावा. आणि हे जे मुद्दे सांगितले आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये, त्यांची अंमलबजावणी व्यवहारता कशी होईल याचा प्रयत्न करावा. म्हणून हे दिशादर्शन आहे. गेल्या 70 वर्षांमध्ये या अर्थाने, या दिशेने आम्ही किती प्रयत्न केले. समान नागरिक कायदा आम्ही का आणू शकलो नाही? सगळीकडे आमचं जे मतांचं राजकारण आहे, त्या राजकारणापायी आम्ही या समाजाचं आणि या देशाचं किती नुकसान केलेलं आहे. हे सगळे जे प्रश्न आहेत आणि हे सगळेच प्रश्न आम्ही त्या दिशेने वाटचाल केली नाही, यामुळे उत्पन्न झाले. सोल्युशन चांगली आहे, उपाय चांगला आहे, दिशा योग्य आहे. त्या दिशेने प्रवास कोणी करायचा आहे? राज्यकर्त्यांनी करायचा आहे आणि अंततोगत्वा समाजाने करायचा आहे. अहो, जिथे लोकसभेमधली मतं सुद्धा विकावं असतात तिथे आम्ही काय म्हणायचं? अटल बिहारी वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं, याच्याकरता किती कोटी रुपयांची उलाढाल झाली, हे गरजाही आहे ना. कशी डेमोक्रेसी केली, कशी लोकशाही केली. त्यामुळे या ज्या सगळ्या व्यवस्था आपण उत्पन्न केलेल्या आहे, या सगळ्या व्यवस्था योग्य पद्धतीने, योग्य दिशेने जेव्हा कार्यरत राहतात आणि त्यांचा व्यवहार त्या पद्धतीने, त्या स्पिरिटने होतो, लेटर अँड स्पिरिट, शब्द आणि त्याच्या पाठीमागे असणारं तत्व,
या अर्थानं जेव्हा होतो तेव्हाच त्या देशाची प्रगती होऊ शकते. या अर्थानं आपल्याला किती मोठी प्रगती करायची आहे, किती मोठा पल्ला गाठायचा आहे, याचा विचार या आजच्या या दिवसाच्या निमित्तानं आपण करावा असं मला. ज्यांना जसा जमेल तसा त्यांनी राज्यघटनेचा अभ्यास करावा, त्याचं वाचन करावं, त्याचा अन्वयार्थ समजून घ्यावा. या देशामध्ये असलेली घटना ही लवचिक आहे. लवचिक असल्यामुळे इथे 104 घटना दुरुस्त झालेल्या आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, अमेरिकेची राज्यघटना एवढी ताकद आहे की 250 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्याकडे फक्त 27 घटना दुरुस्त झालेल्या आहेत. आपल्याकडे 70 वर्षाच्या कालखंडामध्ये 104 घटना दुरुस्त झालेल्या आहेत. त्यामुळे ती इंग्लंडसारखी पूर्ण लवचिकही नाही आहे आणि अमेरिकेसारखी पूर्ण ताकदही नाही. याचा समतोल साधण्याचा प्रयत्न, याचा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न घटनाकारांनी प्रयत्नपूर्वक केलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माझ्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी 3 गोष्टीचा उल्लेख करणार. आपल्यापैकी प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली 3 भाषणे आवश्यक असतात. पहिलं भाषण जेव्हा उद्देशिका ही या संबंधामध्ये ध्येय धोरण पंडित नेहरूंनी जाहीर केलं, त्यानंतर कुठलीही पूर्वसूचना न देता बाबासाहेब आंबेडकरांना भाषण करायला निमंत्रित करण्यात आलं. त्यात त्यांनी जे भाषण केलं ते त्यांचं पहिलं अप्रतिम भाषण. जगामधल्या अनेक राज्यघटनांचा कीस पाडून आपल्या राज्यघटनेमध्ये कशाचं प्रतिबिंब पडावं याचा उल्लेख त्यांनी या सगळ्या राज्यघटनेमध्ये केला. राज्यघटनेचं सत्व म्हणजे काय याचा उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये केला. आपल्यापैकी प्रत्येकानं ते भाषण वाचावं, समजून घ्यावं, चिंतन करावं, मदत करावं. हा सगळा ड्राफ्ट 3 वर्ष खपून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला. 165 दिवस त्यांनी रात्रंदिवस याच्याकडे कष्ट केले. आणि जेव्हा तो घटना समितीला सादर केला तेव्हा त्यांनी भाषण केलेलं आहे ते दुसरं भाषण. त्या भाषणामध्ये या मसुद्यावर ज्यांनी जे आक्षेप घेतले आहेत त्या आक्षेपांना त्यांनी तर्कशुद्ध आणि बौद्धिक स्वरूपाची उत्तरं दिलेली आहेत. फार महत्वाचं घटना आहे. आणि शेवटचं त्यांचं भाषण 25 नोव्हेंबर 1949 इथे शिक्षण संस्थेचे संचालक असतात. मी त्यांना अशी विनंती करणार आहे आणि आजच्या माझ्या फेसबुकच्या याच्यामध्ये मी टाकलेलं सुद्धा आहे. काय माझी विनंती आहे, 25 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर आंबेडकरांनी जे भाषण केलं त्याचा उत्तरार्ध प्रत्येक विद्यार्थ्याला समजावून सांगा. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून तो जो उत्तरार्ध आहे तो उत्तरार्ध पाठ करून घ्यावा, त्याच्यावर चर्चा घ्यावी, तो समजावून सांगावा. आमची नवी पिढी बौद्धिकदृष्ट्या ही राज्यघटना स्वीकारण्याकरता जी मानसिकता आवश्यक असते ती मानसिकता तयार करण्याचं काम ते भाषण करणार आहे. किती जणांनी ते भाषण वाचलं? एक माझा जवळजवळ 5000 शब्दांचा लेख या 3 भाषणांवर. ते 3ऱ्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलंय, आम्ही राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झालेलो आहोत पण सामाजिक स्वातंत्र्याचं नाही, आर्थिक स्वातंत्र्याचं नाही. एक मत एक मूल्य हे राजकारणामध्ये आम्ही स्वीकारलं. व्यवहारामध्ये प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा हे मूल्य स्वीकारलं. अनेक प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तर देण्याची जबाबदारी राज्यघटनेने तुमच्यावर टाकली असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की 25 नोव्हेंबरचा पूर्वार्ध जो आहे तो टेक्निकल आहे, तो नाही वाचला तरी नाही, परंतु त्याचा जो उत्तरार्ध आहे त्या उत्तरार्धामध्ये राज्यघटनेचे सत्व, राज्यघटनेचे सार, निचोड
डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेला आहे. आणि तो वाचल्यानंतर आपल्या लक्षात असेल की त्यांना भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार का म्हणतात, त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह का उपस्थित करू नये. आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतोय. आता खूप काही बोलता येणार बघायची परिषद पाहिजे. जसं मी म्हटलं तसं हा 2, 3, 4 व्याख्यानांचा विषय आहे, एका व्याख्यानाचा संपूर्ण विषय. परंतु शेवटी एकच सांगतो की भारतीय राज्यघटना हे एक फिनिश्ड डॉक्युमेंट आहे, परफेक्ट डॉक्युमेंट आहे. परफेक्ट डॉक्युमेंट असून सुद्धा इलॅस्टिक आहे, प्लास्टिक म्हणजे इलॅस्टिक आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा शक्य आहे. परिस्थिती जशी बदलते, गरजा जशा बदलतात, पिढी जशी बदलते, काळ जसा बदलतो, तशा नव्या नव्या आवश्यकता उत्पन्न होतात आणि त्याला न्याय देणाऱ्या राज्यघटना दुरुस्त्या या कराव्या लागतात. आणि त्या करण्याकरता आवश्यक असणारी लवचिकता राज्यघटनेमध्ये असावी लागते, की आपल्या राज्यघटनेमध्ये आहे. या राज्यघटनेचा अभ्यास करावा, त्याच्या प्रियांबलचा अभ्यास करावा, त्याच्या पाठीमागे असलेल्या तत्वज्ञानाचा अभ्यास करावा. आणि या सगळ्याच्या पाठीमागे असणारी जी भारतीय संस्कृतीची 5,000 वर्षांची परंपरा आहे, त्या परंपरेचा सुद्धा अभ्यास करावा. आणि राज्यघटना हा दैनंदिन जगण्याचा विषय आहे. अशा पद्धतीने आपला जीवन व्यवहार व्हावा, अशा प्रकारची नम्र अपेक्षा करून मी माझं संपवतो. आपण मला या निमित्तानं माझे विचार मांडून निमंत्रण दिलं. मी शांतपणानं सगळं चर्चा करून होती, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. समारोपाचं उत्तर आदरणीय प्रेसर महोदय, मातरः भगिनी, संविधान शिल्पी राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कृतप्रेमी अपि आसीत्. संस्कृत राष्ट्रभाषा भवतु इति तस्य स्वप्नम् अपि आसीत्. तत्कारणेन अहं सुलभसंस्कृतेन केवलं निमिषद्वयं वदामि. अत्रेसर महोदयस्य मार्गदर्शनं सर्वे अपि श्रुतवान्. वर्षद्वयपूर्वे अपि अत्रैव महोदयस्य भाषणम् अत्यन्त उत्तमस्थितिः वयं सर्वे श्रुतवन्तः. महोदय अति उत्तमवाग्मी अस्ति, चिन्तनकरणीय व्यक्तिः अस्ति. महोदय अभ्यासम् अपि कृतवान्, ज्ञानवन्तः अस्ति. महोदय भवतः ज्ञानाय नमः. अस्माकं सर्वे देशप्रेमी स्मः. राष्ट्रपुरुषः श्रद्धा अपि आसीत्. वयं सर्वे देशप्रेम राष्ट्रपुरुषाणां कृते श्रद्धा प्रतिदिनं करोमि स्म. तर्हि तस्य प्रकटीकरणं कदा कदा आवश्यकमस्ति. उदाहरणार्थ स्वातन्त्र्यदिनमहोत्सवः, गणराज्यदिनोत्सवः, ज्येष्ठशुद्धत्रयोदशी, हिन्दूसाम्राज्यदिनोत्सवः, एप्रिल 14 दिनाङ्के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, जनवरी 12 दिनाङ्के विवेकानंद जयंती इति सर्वे एक प्रकटीकृता स्मरण या प्रेम दृष्टतां वयं सर्वे करोति स्म. इदानीं अद्यतनदिने वयं सर्वे तत्र आगतवन्तः. राष्ट्रपुरुष बाबासाहेब आंबेडकर रचितः संविधान कृते गौरवसमर्पण कृते सर्वे आगतवन्तः. राष्ट्रपुरुष बाबासाहेब आंबेडकर अति कष्टेन अति साधनेन संविधानं रचितं
उक्तवन्तः सः तस्य भाषणे संसद्भवने देशस्य जनजीवनं सामान्यव्यवहारं तस्य कृते अतीव सुन्दरं भाषणं स्वतन्त्रभारतमध्ये किं किम् आवश्यकमस्ति उक्तवन्तः। तस्य संसद्मध्ये कृतः भाषणात् इदानीम् अपि राज्यभाषा छात्राणां कृते उत्तमं वस्तु अस्ति। अम्बेड्कर् महोदय अस्माकं संविधानमण्डनसमये एकः विषयः उक्तवान्, ये संविधानं सम्यक् अस्ति, कुत्रापि न्यूनं नास्ति, भारतराष्ट्रम् एकसूत्रं गणनं कृत्वा संविधानम् अस्ति। या संविधाने लोपदोषः नास्ति तर्हि देशमध्ये कुत्रापि कोलाहलं भवति, कुछ गड़बड़ हुआ तर्हि संविधानं कारणं नास्ति, कारणं जनमनस्य संकुचितभावना अस्ति। जनमनस्य संकुचितभावने कारणे गड़बड़ आसीत्, संविधानं कारणेन नास्ति। अति उत्तमसंविधानं दत्तवन्तः। अस्माकं सर्वे ये भाग्य आसीत्, भवतः भाषणं सर्वे श्रुतवान्, उत्तमं भाषणम् आसीत्। सर्वे तस्य भाषणस्य सारांशं स्वीकृत्य गृहं गच्छामः। तस्य निरूपणं तादृश वयं सर्वे तस्य भाषणमपि कैसेट् मध्ये आसीत्, पुस्तकमध्ये अपि आसीत्। शृण्मः, वाचनं कुर्मः, सर्वे कृत्वा भारतस्य गौरवः, संविधानस्य गौरवः वयं सर्वे निश्चितं स्थापितं कुर्मः इति उक्त्वा अहं विरमामि। धन्यवादः। आजच्या कार्यक्रमाला विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ यांनी आपल्याला हॉल उपलब्ध करून दिला। सर्व नागरिक बंधू भगिनींचं सगळ्यांचं आभार मानतो आणि सगळ्यात महत्त्वाचं अत्रे सरांनी हा खूप क्लिष्ट आणि महत्त्वाचा विषय खूप सोप्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगितला आहे, तर मी अत्रे सरांचा पण धन्यवाद देतो। आता आपण सामूहिक राष्ट्रगीतासाठी आपण सगळ्यांनी उभं राहायचं। राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण सगळ्यांनी संविधान पूजन करून आपली जागा सोडायची। राष्ट्रगीत सामूहिक असेल। जनगणमनाधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय जय।